हॅलो स्टुडंट्स, काल आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाला सुरुवात केलेली होती व त्याच्यातील पहिला धडा आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, त्याची व्याख्या तसेच त्याच्याशी संबंधित दोन संकल्पनांचा आपण अभ्यास केला होता. एक होती वित्तीय निश्चितीचा निर्णय आणि दुसरी होती वित्त गुंतवणुकीचा निर्णय. आज आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व समजून घेणार आहे. कुठल्याही संस्थेला त्याचे कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी व्यवस्थापनेतील उत्पादन, वित्त, विपणन तसेच कर्मचाऱ्यांची कृती या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं किंवा या सर्व गोष्टींना खूप महत्त्व आहे. पण या सर्वामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिले आहे ते वित्तीय कामकाजाला, म्हणजे संस्थेला हवा असलेला निधी व्यवस्थितरित्या पुरवणं आणि त्या पुरवलेल्या निधीचा योग्य वापर करणं म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थापन होय. मग या संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व आज आपण जाणून घेऊया. त्याच्यातील पहिला पॉईंट आहे निर्णय प्रक्रियेस मदत करणे. निर्णय प्रक्रियेस मदत करते. व्यावसायिक संस्थांचे बहुतेक सर्व निर्णय हे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. कोणतीही संस्था घ्या, त्या संस्थेमध्ये तुम्ही कोणतं कार्य करणार आहे व त्यासाठी लागणारा कालावधी आणि आवश्यक असणारा निधी या सर्वांचा विचार अगोदर केला जातो. म्हणजे त्यासाठी लागणारा निधी संस्थेकडे उपलब्ध आहे का आणि असेल तर त्याच्यातील किती निधी आपण वापरू शकतो या सर्व गोष्टींचा आपण विचार करणं आवश्यक आहे. व्यवसायातील कोणतेही कार्य निधीशिवाय स्वतंत्रपणे पार पाडता येत नाही. आपण बघतोच, आपल्या घरातील साधी एखादी गोष्ट असेल त्यासाठी सुद्धा आपण त्या पैशांचा विचार करत असतो किंवा आपल्याकडे किती पैसा शिल्लक आहे याचा विचार करतो. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये कोणतंही कार्य हाती घेत असताना त्यासाठी किती निधींची आवश्यकता आहे व तो निधी आपल्याकडं आहे का हे बघितलं जातं. व्यवसायातील प्रत्येक निर्णय त्याचा नफ्यावरील परिणाम नजरेसमोर ठेवून घेणे आवश्यक असते. कोणताही व्यवसायातील निर्णय घेत असताना नफा महत्तमीकरण म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळेल या दृष्टीने कार्य करणं आवश्यक असतं. जो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असेल त्याच प्रकल्पाला व्यावसायिक संस्था हिरवा कंदील दाखवते. म्हणजे कोणताही उद्योग किंवा व्यवसाय हा सुरू करण्यामागचा आपला उद्देशच हा असतो की त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. मग त्या दृष्टीने तो प्रकल्प जर आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य किंवा आपल्याला फायदेशीर असेल तरच कोणतीही संस्था तो प्रकल्प सुरू करण्यासाठी परमिशन देत असते. अशा प्रकारे संस्थात्मक वित्त व्यवस्था निर्णय प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका बजावत असते. मग यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था जी आहे ती निर्णय प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाचं किंवा मोलाची भूमिका बजावत असते. दुसरं महत्त्व आहे प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन उपक्रमात पाऊल टाकते तेव्हा तिला भांडवल उभारणी करणे आवश्यक असते. म्हणजे आपण आज एखादी कंपनी सुरू केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे, म्हणजे एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन सुरू करायचं आहे, तर त्यासाठी त्या कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते. भांडवल उभारणीसाठी व्यावसायिक संस्था समहक्क भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे यांची विक्री करते किंवा बँकेचे कर्ज घेते. त्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला भांडवलाची उभारणी केली जाते त्यावेळेला तो पैसा कोणत्या कारणासाठी लागणार आहे या गोष्टीचा विचार केला जातो. म्हणजे बघा, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचं असेल तर अशा कंपन्यांना जमीन, इमारत, यंत्रसामुग्री इत्यादी स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असते. आणि कर्ज रोख्यांची ज्या वेळेला विक्री करून आपण भांडवलाची उभारणी करतो त्यावेळेला अशा जे स्थिर भांडवल जे आहे ते आपण काय करू शकतो, तारण म्हणून ठेवू शकतो.
अशा रीतीने मोठ्या आकारमानाच्या कंपन्या समहक्क भाग व कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल उभारणी करतात. तथापि व्यापारी संस्था समभागांची व अग्रहक्क भागांची विक्री करून निधी उभारते, कारण त्यांना खेळत्या भांडवलाची जास्त आवश्यकता असते. किंवा लहान कंपन्यांच्या बाबतीत किंवा छोट्या कंपन्या काय करतात तर कर्जाऊ रक्कम उभारण्याची क्षमता ज्या संस्थांकडे नसते अशा संस्था अन्य आपला व्यवसाय अथवा उद्योग मालकीचे भांडवल स्वतः उभं करू शकतात. आपला तिसरा पॉईंट आहे संशोधन व विकास कार्यास मदत करते. आपल्याकडे जर पुरेसा वित्तीय निधी असेल तर आपण आपल्या प्रोडक्टमध्ये जास्तीत जास्त चांगले बदल घडवून आणू शकतो व ग्राहक उपयोगी किंवा ग्राहकांच्या पसंतीस येतील असे प्रोडक्टमध्ये बदल घडवून आणू शकतो. मग त्यासाठी आपल्याला आपलं वित्त व्यवस्थापन किंवा वित्तीय स्थिती ही चांगली असणं आवश्यक आहे. व्यावसायिक प्रकल्पासाठी संशोधन, विकास व तपशीलवार शोध कार्य हाती घ्यावे लागते. म्हणजे आपण आजकाल बघतो, आपण मोबाईल वापरतो. मग आजकालच्या आपल्याला आज मोबाईल हा काय झालेले आहे, गरज झालेली आहे. कारण लॉकडाऊनच्या काळात आपलं जो काही अभ्यास चाललेला आहे तो मोबाईलवरच आपण करू शकत आहे. तर हेच मोबाईल ज्या वेळेला सुरुवातीच्या काळात किंवा ज्या वेळेला मोबाईलचा शोध लागला त्यावेळेला ते कसे होते तर ते त्या काळचे मोबाईल हे बटनचे असे किंवा वरती छोटा अँटेना असेल या पद्धतीचे मोबाईल होते. त्याच्यानंतर त्यामध्ये बदल घडून आले. नंतर आपल्याला फोटो काढणारे, तसंच नंतर स्क्रीन टचवाले मोबाईल, आणि आता आपण त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ करू शकतो किंवा आपल्याला हवे तसे बदल त्या मोबाईलमध्ये करू शकतो. म्हणजे आपल्याला हवे तसे फीचर्स त्या मोबाईलमध्ये असतात. तर अशा पद्धतीने तो मोबाईल जो होता त्याच काळातला असतात ज्या वेळेला सुरुवात झाली. तर त्याचा आत्ताच्या आपल्या लॉकडाऊनच्या काळात त्याचा उपयोग झाला असता का? नाही. म्हणजेच कोणतीही संस्था जी आहे ती व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असते. म्हणजे संशोधन कार्य हे अविरतपणे त्या कंपनीमध्ये सुरू असतं. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या तांत्रिक बाजू सविस्तर समजून घेणे आवश्यक असते. या प्रक्रियेत बराच कालावधी लागतो. म्हणजे आज संशोधन झालं आणि उद्या लगेच त्याच्यावरचं एखादी वस्तू तयार झाली असं होत नाही. तर ते संशोधनापासून सुरुवातीपासून ती वस्तू आपल्या हातात येईपर्यंत बराचसाच कालावधी जात असतो. त्यासाठी संशोधनाच्या या कालावधीमध्ये सतत निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. मग हा कालावधीमध्ये लागणारा पैसा हा आहे किंवा जो निधी आहे तो त्या कार्यासाठी उपलब्ध करून देणे हे वित्त व्यवस्थापकाची जबाबदारी असते. यासाठी अविरत अशा आर्थिक आधाराची आवश्यकता असते. त्यासाठी अविरत म्हणजे सलग असा वित्त पुरवठा होणं गरजेचे असते. जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारून किंवा नवीन वस्तूंचे उत्पादन विकसित करून ग्राहकांना आकर्षित करावे लागते. जर जुनी एखादी वस्तू आहे तर त्याची श्रेणी सुधारून, म्हणजे बघा जुन्यातले सॅमसंग सारखे जे मोबाईल आहेत ते त्या काळचे मोबाईल आणि आत्ताच्या काळातले मोबाईल याच्यामध्ये आपल्याला जमीन आसमानचा फरक दिसून येतो. आणि त्यामुळं त्या कंपन्या ज्या आहेत त्या प्रोडक्टमध्ये सुधारणा केल्यामुळे ग्राहकांना आकर्षित करू शकतात. अशा कामासाठी कंपनीला बाजार सर्वेक्षण करण्याची तसेच बाजाराचे विश्लेषण करण्याकरता व्यक्ती नेमाव्या लागतात. अशा कारणासाठी आर्थिक आधाराची गरज असते. मग हे करत असताना की बाजारामध्ये कोणत्या गोष्टीला मागणी आहे, कोणत्या गोष्टीचा खप जास्त होऊ शकतो हे आपल्याला कंपनीत एका ठिकाणी बसून समजत नाही. तर त्यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज असते. मग अशा सर्वेक्षण करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या व्यक्तींची नेमणूक केली जाते तर त्यांच्यासाठीही पैसा किंवा निधी खर्च करणं आवश्यक असतो. मग यासाठी वित्त व्यवस्थापन हे महत्त्वाचे आहे.
पुढचा पॉईंट आहे व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करते. निधीचा ओघ सुरळीत असेल तरच कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता येतात. कर्जाऊ रकमेची परतफेड वेळेत करता येते. कच्च्या मालाची जेव्हा गरज भासते तेव्हा ते विकत घेता येते. उत्पादित वस्तूंची विक्री, संवर्धन तसेच नवीन वस्तूचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी याची मदत होते. म्हणजे ज्या वेळेला व्यवसायाला लागणारा निधी जो आहे तो सरळ सुरू आहे किंवा सुरळीतपणे निधीचा पुरवठा होत असेल तर व्यवसायातील कार्य हे व्यवस्थितरित्या पार पडत असतात. म्हणजे कोणती कार्य असतात तर कंपनीमध्ये जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा पगार व्यवस्थित किंवा वेळेत देता येतो. जर कंपनीने कर्जाऊ रक्कम घेऊन भांडवल उभारणी केली असेल तर त्या कर्जाऊ रकमांचे व्याज कंपनीला वेळेत भरता येतात. तसेच दैनंदिन व्यवहार व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी कच्च्या मालाची ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला ते कच्च्या मालाची आपण खरेदी करू शकतो किंवा विकत घेऊ शकतो. आणि या म्हणजे व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी वित्त व्यवस्थापन हे काय आहे, महत्त्वाचे आहे. पुढचा पॉईंट आहे विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधते. संस्थात्मक वित्त व्यवस्था संस्थेतील सर्व कार्यावर नियंत्रण तसेच समन्वय ठेवण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडते. वित्त विभाग पुरेशा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही असा विचार करणे सुद्धा कठीण आहे. कारण जर वित्त विभागाने कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आवश्यक निधीचा पुरवठा न केल्यास आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी आर्थिक गरजांची पूर्तता न केल्यास उत्पादन विभागाचे काम चालविणे खूप कठीण होते. म्हणजेच व्यवसायामध्ये चालू असणाऱ्या विविध कार्यामध्ये समन्वय आणण्यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्थापन महत्त्वाचे. कसे तर जर तुमच्या कंपनीमध्ये वित्त पुरवठा जर व्यवस्थित असेल तर तुम्ही तो कच्चा व्यवसायातील एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल तुम्ही खरेदी करू शकता. पण जर वित्त व्यवस्थाच व्यवस्थित नसेल आणि तुम्ही कच्चा माल खरेदी करू शकत नसाल तर उत्पादन विभागाचे काम चालणं अशक्य आहे किंवा कठीण आहे. जर तुम्ही कच्चा मालच खरेदी नाही केला तर उत्पादन कशाचपासून करायचे आणि त्यामुळे उत्पादन क्षमतेला झळ पोचेल व याचे पुनर्वसन विक्री, कंपनीचे उत्पन्न, गुंतवणुकीचा दर या सगळ्यांवर याचा परिणाम होईल. म्हणजे जर तुमच्याकडं कच्चा माल नाही आला तर तुम्ही प्रोडक्ट तयार करू शकणार नाही किंवा तुमच्या कंपनीचं जे उत्पादन आहे ते होणार नाही. जर ते कंपनीचे उत्पादन झाले नाही तर तुम्ही विक्री कशाची करणार, तर तुमच्या वस्तूंची विक्री होणार नाही. का होणार नाही, तर उत्पादनच नाही आहे. जरी मागणी असेल तर उत्पादनाअभावी तुम्ही त्या वस्तूची विक्री करू शकणार नाही आणि विक्री नसल्यामुळं तुम्हाला उत्पन्न मिळणार नाही, तुमच्याकडे पैसे येणार नाहीत आणि असं हे चक्र सुरू होऊन तुमचा गुंतवणुकीचा दर हा कमी होण्यावर याचा परिणाम होईल. म्हणूनच प्रत्येक विभागाची कार्यक्षमता प्रभावी आर्थिक व्यवस्थापनावर अवलंबून असते. पुढचा पॉईंट आहे विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देते. विस्तारीकरण व विविधीकरणासाठी आधुनिक यंत्रसामुग्रीची व आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. कंपनीचा विस्तार करायचा आहे म्हणजे व्याप वाढवायचा आहे, कंपनीमध्येच दुसरं बाय प्रोडक्ट सुरुवात करायची असेल तर त्यासाठी निधीची आवश्यकता असते. संस्थात्मक वित्त व्यवस्था आधुनिक यंत्रसामुग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध करते. म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थापन जे आहे ते आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी काय करत असते, आपल्याला हवा असणारा निधी उपलब्ध करून देत असते.
म्हणूनच कंपनीच्या विस्तारीकरणासाठी तसेच विविधीकरणासाठी वित्त अनिवार्य असते. त्यामुळे काय, कंपनीचा विस्तार करायचा असेल तसेच कंपनीमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन कार्य सुरू करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला निधी आवश्यक असतो. पुढचं आहे व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. अचानक विक्रीत झालेली घट, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा, संपामुळे झालेला तोटा अशा प्रकारच्या अनेक जोखीमा कंपनीला हाताळाव्या लागतात. मी कालच्या पिरियडला तुम्हाला सांगितलं होतं की कंपनीमध्ये जर एखादी नैसर्गिक परिस्थिती उद्भवली व कंपनीला अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी राखीव निधीची सोय करणं आवश्यक असतं. म्हणजे कंपनीकडं त्या परिस्थितीशी झगडण्यासाठी राखीव निधी असणं आवश्यक असतं. म्हणजे ही नैसर्गिक आपत्ती आहे किंवा इतर काही कारणामुळे कंपनीवर आपत्ती आलेली असेल तर किंवा तोटा झालेला असेल कंपनीचा, तर तो भरून काढण्यासाठी असा निधी कंपनीकडे असणं आवश्यक असतं. मग या वेगवेगळ्या जोखमा कंपनीला हाताळाव्या लागतात. अशा व्यावसायिक जोखीमा हाताळण्यासाठी कंपनीला आर्थिक व्यवस्थापनाची गरज असते. मग या आर्थिक जोखमीतून बाहेर पडण्यासाठी कंपनीचं आर्थिक व्यवस्थापन किंवा वित्त व्यवस्थापन हे खूप महत्त्वाची मदत करत असतं. पुढचा पॉईंट आहे जुन्या मालमत्ता बदलणे. यंत्रसंच व यंत्रसामग्री म्हणजे प्लांट, मशिनरी ह्यासारख्या वस्तू ज्या आहेत त्या काळानुरूप जुन्या होत असतात आणि त्या कालबाह्य होत असतात. म्हणजे त्या वस्तूंचा वापर नंतर आपण करू शकत नाही किंवा त्याच्याऐवजी नवीन मशिनरींचा किंवा नवीन यांत्रिक वस्तूंचा हा शोध लागलेला असतो आणि त्या वापरणं आवश्यक असतं, जेणेकरून आपला वेळ व पैसा या दोन्हीची बचत होत असते. नवीन यंत्रसामग्री घेण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता असते. म्हणून आपण काय बघतोय, महत्त्व बघतोय की वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व. मग पुढचा पॉईंट आहे लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते. आपलं जर वित्त व्यवस्थापन व्यवस्थित असेल, चांगलं असेल तर भागधारकांना लाभांश तसेच कर्जरोखेधारक व बँकांना व्याज देण्यासाठी वित्त व्यवस्था आवश्यक असते. कंपनीमध्ये गुंतवणूक केलेले जे भागधारक आहेत त्या भागधारकांना लाभांश म्हणजेच डिव्हिडंड तसेच कर्जरोखेधारक आहेत किंवा कंपनीने जर कर्जावर निधी उभा केला असेल तर कर्जरोखेधारक, तसेच बँकेकडून कर्ज घेतला असेल तर त्या बँकेच्या व्याजाची रक्कम देण्यासाठी वित्त व्यवस्था ही आवश्यक असते. आणि आपला याच्यातील शेवटचा पॉईंट आहे विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. कंपनीला वेळोवेळी भराव्या लागणाऱ्या करांची, मग त्यामध्ये इन्कम टॅक्स असेल म्हणजेच आयकर, GST तसेच नोंदणी शुल्क अदा करायचे, अशा प्रकारच्या कर व आकार भरणीसाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था मदत करत असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा आजचा पाठ समजला असेल. यासाठी तुम्हाला आजचा प्रश्न आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व लिहा. हा तुम्हाला मोठा प्रश्न लिहिण्यासाठी येऊ शकतो परीक्षेमध्ये. मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सुरुवातीला अगोदर प्रस्तावना थोडक्यात लिहायचे, त्याच्यानंतर संस्थात्मक वित्त एक व्याख्या लिहा आणि त्याच्यानंतर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व हे जे 10 मुद्दे आहेत हे 10चे 10 मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. मग उद्याचा होमवर्क आहे तुमचा की संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व विशद करा. हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्या लिहायचं आहे लेक्चर झाल्यानंतर.
आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काहीही अडचणी येत असतील तर तुम्ही डायरेक्ट माझ्या पर्सनल मोबाईलला फोन केला तरी चालेल, किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही त्याबद्दलचा काहीही प्रश्न टाकू शकता. मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर मग थँक्यू.